डॅडी आपण फलटणला का जातोय? अरे तीच तर गंमत आहे. फलटण माझ्यासाठी काय आहे थोडक्यात सांगायची गोष्ट नाहीये, पण तरी सुद्धा तुला सांगतो. 800 वर्ष जुनं संस्थान आहे फलटण. छत्रपती शिवाजी महाराजांची सासरूवाडी आहे. दक्षिण काशी, बाणगंगेचं पवित्र स्थान, इतिहासातली जुनी बाजारपेठ आहे फलटण. त्या काळी कर्नाटक आणि उत्तर भारताला जोडणारी बाजारपेठ होती. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संपन्नतेनं भरलेलं शहर आहे. प्राध्यापक भोसले सर तुला माहितीत ना, नेहमी सांगायचे जगातल्या कुठल्याही माणसाला आवडेल असं हे फलटण शहर आहे. फलटण शहर ही रामाची नगरी म्हणून ओळखली जाते. रामाचं फार प्रसिद्ध जुनं मंदिर आहे फलटणमध्ये. बाणगंगेचं जन्मस्थान आहे ते. रामायणामध्ये तू ऐकलंस ना, लक्ष्मणाने 2 बाण मारले होते, त्यातलं एक बाण तर ते बाणगंगा. त्या बाणगंगेचा फलटणमध्ये उगम आहे. फलटणमध्ये एक जुना राजवाडा आहे, मुदोजी मनमोहन राजवाडा म्हणून. तिथे सुरेख असा एक दसऱ्याचा सोहळा भरतो. त्याचप्रमाणे रामयात्रेचा एक आठवडाभर चालणारा उत्सव आहे. तो बघायला महाराष्ट्रातून सगळी माणसं येतात, भाविक लोक इथे येत असतात कायम. तुला आता एक मस्तपैकी मज्जा सांगतो बघ. फलटण शहर आहे ना एकदम रचनाबद्ध आहे बघ. बेटा तुला माहिती ना, रचना जेवढी क्लिष्ट गुंतागुंतीची तेवढी त्याचा मनावर फार वाईट परिणाम होतो. गोंधळ उडतो आपला सगळा. या उलट रचना जेवढी सुटसुटीत, जेवढी मोकळी, तेवढा आपल्या मनावर त्याचा फार चांगला परिणाम होतो. उल्लसितपणा वाढतो आपला. साहजिकच आपल्या मनाला त्याच्यामुळं बरं वाटतं. त्यामुळं डिझाईन महत्वाचं नाही का बेटा. फलटण एकदम प्री प्लॅन असे बसवलेलं शहर आहे. व्यवस्थित सगळं प्लॅनिंग करून जागच्या जागी मंदिरं, प्लेग्राऊंड तयार केलेले आहेत, शासकीय गोडाऊन आहेत, इंदिरा गांधी म्हणून सांस्कृतिक भवन तयार केलेलं आहे तिथे. हे नुसतं टुरिस्ट सौंदर्य नाहीये, प्रत्यक्ष तिथं जाऊन स्वच्छंद आयुष्य जगण्याचा तो एक अनुभव आहे. फलटणमध्ये एक प्रसिद्ध माळजाई देवीचं मंदिर आहे. त्याच्या शेजारी जुना नावाजलेला मुदोजी क्लब आहे. फार पूर्वीपासून, जसं मला आठवतंय तेव्हापासून लॉन टेनिसचे कोर्ट्स आहेत. मोठाच्या मोठा एक इंडोर बॅडमिंटनचा हॉल आहे. माळजाई मैदानावर कितीतरी वर्ष आम्ही क्रिकेट खेळलेलो आहे. त्या ठिकाणी बास्केटबॉलचं कोर्ट आहे, व्हॉलीबॉलचं कोर्ट आहे. मी जे नेहमी फलटण म्हणतो ना, माझ्या लहानपणीच्या आठवणींमुळेच, त्यामुळे फलटणशी माझं नातं एकदम घट्ट झालेलं आहे. मला फलटणची सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे निसर्गाची मैत्री जपत आखलेलं शहर आणि त्यातील मोकळे रस्ते. प्रत्येक रस्त्यावर गल्लीबोळातून आपल्याला हिरवाई दिसते. फलटण नगर परिषदेने लावलेली सुंदर झाडे आणि जपलेली पण आपल्याला कायम फ्रेश मूडमध्ये ठेवतात. मेट्रो सिटीमध्ये ट्रॅफिक जामची अडचण आहे, तुला माहितीच आहे. ती आपल्या फलटणमध्ये नाहीये. आपण अगदी रविवारच्या आठवडी बाजारातून सुद्धा कार घेऊन मोकळेपणाने हिंडू शकतो. त्यामुळे शहरात विविध बँका आणि मोठ्या संस्थांची कार्यालये असून सुद्धा पार्किंगची अडचण जाणवत नाही. स्पेसिफिकली नानानी पार्क, चिल्ड्रन्स प्लेग्राऊंड, मॉर्निंग वॉक ट्रॅक या सुविधांमुळे रोजचं आयुष्य सुखकर होतंय. शिक्षणासाठी शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल, मुदोजी हायस्कूल, इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेजची सोय आपल्या इथे. शिवाय फलटण MIDC मध्ये कमिन्स इंडिया कंपनीचा भारतातला सर्वात मोठा मेगा प्रोजेक्ट फलटणमध्ये. फलटण शहर हे दळणवळणाच्या, बस सेवा, रेल्वे ह्या सर्व साधनांनी जोडलेलं परिपूर्ण शहर आहे. प्रशासनाने पुढील भविष्याचा विचार करून शहराला पुरेल एवढ्या पाणीसाठ्याचे नियोजन केलेलं आहे. मुबलक पिण्याच्या शुद्ध पाण्याचा गेले कित्येक वर्ष फलटणकर लाभ घेत आहेत. विठ्ठलाच्या वारीला पुरेल एवढा पाणी पुरवठा या वॉटर रिझर्व्हायरमधनं केला जातो. शहरातून गेलेला कॅनॉल आणि नीरा नदी यातून निर्माण झालेल्या ग्रीन बेल्टमुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग सधन झालेला आहे आणि याचा चांगला परिणाम फलटणच्या बाजारपेठेत जाणवतो. समृद्ध शेतकरी वर्गातून आलेला अत्यंत चांगल्या प्रतीचा भाजीपाला, कडधान्ये आणि फळे यांची बाजारात कायम रेलचेल असते. आपल्या मातीशी नातं जोडून देणाऱ्या भाजी मंडईला फलटणकरांच्या आयुष्यात फार मोलाचं स्थान आहे.
आता सगळ्यात महत्त्वाचं, मनाची शांतता अनुभवण्याकरता आपल्याला शहराच्या बाहेर जाण्याची अजिबात गरज नाहीये. सर्व गोष्टी आपल्याला आपल्या दारात मिळत आहेत, अंगणात मिळत आहेत. हे समाधान नुसतं सेल्फी काढून मिळणार नाही. फक्त फलटणच्या वातावरणात जाऊनच हा फील घेण्याचा विषय आहे. आपण जो स्वर्ग म्हणतो तो मला फलटणमध्येच सापडलाय.